सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात वाहणारी खळाळत जाणारी ही तिलारी नदी. ही नदी म्हणजे पश्चिम घाटाचं वैभव आहे. तिलारी नदी चंदगडच्या डोंगरात उगम पावते आणि मग सिंधुदुर्गातून गोव्यामध्ये जाते. गोव्याला याच नदीचं नाव आहे शापोरा. आपण बघतोय माझ्या मागे हा परम्याचा डोंगर, त्याच्या कुशीतलं जंगल आणि मग त्यातून खळाळत येणारी ही तिलारी नदी. तुम्ही बघाल तर या नदीच्या दुतर्फा सदाहरित असं जंगल आहे आणि या जंगलाचं प्रतिबिंब नदीमध्ये पडतं, त्यामुळे इथल्या सगळ्याच नद्या निळ्या हिरव्या दिसतात. अशी नदीची एक परिसंस्था असते. नदीच्या काठानं जंगल बहरत असतं आणि ही नदीची परिसंस्था टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर नद्या टिकल्या तरच आपण टिकणार आहोत आणि पश्चिम घाटाचं हे वैभव सुद्धा टिकून राहणार आहे. आपण आता तिलारीच्या खोऱ्यामधल्या एका घनदाट सदाहरित जंगलामध्ये आहोत. या जंगलामध्ये हिरडा, बेहडा, ऐन असे सगळे वृक्ष आहेत आणि अशी दिग्गज झाडं तुम्हाला इथे वाटेवर सगळ्या वळणांवर भेटतील. या जंगलामध्ये मलबारी ड्रॅगॉन सारखे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहेत. हा मलबारी कर्णा या जंगलाचं वैशिष्ट्य आहे आणि तो बघण्यासाठी या तिलारीच्या जंगलात अनेक पक्षीप्रेमी येत असतात. त्याबरोबरच जंगलामध्ये आल्यावर लगेचच मलबारी ट्री निम्फ या फुलपाखरांची जोडी आम्हाला इथे विहरताना दिसली. हे फुलपाखरू गोव्याचं राज्य फुलपाखरू आहे. गोव्याचं फुलपाखरू महाराष्ट्रातल्या जंगलात काय करतंय असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांच्या सीमेवर वसलेलं हे तिलारीचं जंगल आहे आणि पूर्ण इको सेन्सिटिव्ह झोन आहे हा, आणि या जंगलाला तसा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असा दर्जाही देण्यात आलेला आहे. तिलारीच्या जंगलासारखी अनेक जंगलं पश्चिम घाटामध्ये आहेत आणि म्हणूनच पश्चिम घाटाचा हा समृद्ध वारसा जपण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. तिलारीच्या या सदाहरित जंगलात ओढ्याच्या काठानं पायवाटांनी चालत राहिलं की अनेक पक्ष्यांचे कॉल्स आपल्याला ऐकू येतात. मला सगळे पक्षी त्यांच्या कॉल्सवरून ओळखू येत नाहीत, पण एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी या जंगलामध्ये आपल्याला आढळतो आणि त्याचं नाव आहे मलबार व्हिसलिंग थ्रश, म्हणजेच मलबारी शिळकरी कस्तूर. हा पक्षी निळ्या, जांभळ्या, काळ्या असा रंगाचा असतो आणि तुम्ही जर त्याला पाहिलं तर तो हा पक्षी इतका सुंदर गात असेल याची तुम्हाला कल्पनाही येणार नाही. पण त्याचं गाणं ऐकायचं असेल तर असं ओढ्याकाठी जंगलाच्या गाभ्यामध्ये जायला हवं. हा पक्षी सुरावटी आळवतो आणि जंगलामध्ये एक मैफलच रंगवतो आणि म्हणूनच त्याला कलंदर गायक असं सुद्धा म्हणतात. त्याची शीळ अगदी माणसानं शीळ वाजवल्यासारखी सुद्धा असते. याच जंगलामध्ये आणखीन एक पक्षी तुम्हाला बघायला मिळेल. त्याचं नाव आहे पॅराडाईज फ्लायकॅचर, म्हणजे स्वर्गीय नर्तक. हा पक्षी पांढरा शुभ्र दुधी रंगाचा असतो आणि नराला मोठी डौलदार शेपटी असते. ही शेपटीनं तोल सांभाळत तो पाणवठ्यामध्ये सुळके मारतो, किडे पकडतो आणि त्याचं हे नर्तन बघण्यासारखं असतं, म्हणूनच याला स्वर्गीय नर्तक असं म्हणतात. पश्चिम घाटाच्या या जंगलानं अशी अनेक प्रकारची जैवविविधता जपून ठेवलेली आहे आणि म्हणूनच हे जंगल जगातल्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पैकी एक आहे.